जे आपले जे कुलदेवता सर्व जे देव असतात त्यांना आमंत्रण केले जाते. चौद भरणे याला म्हणतात. प्रत्येक गावची प्रथा वेगवेगळी असते. देवांचं नामस्मरण करून केलं जाते. आणि नवऱ्या मुलाची बहीण दिसतं या साईडला, आणि जे नवऱ्या मुलाला दागिने वगैरे असतात ते सजवलं जाते या साईडला. चला हे बघा. आणि या साईडला प्रियेश मामाच्या मांडीवर बसलेला आहे. इथे बघ प्रियेश. हा या साईडला वैशाली दिसते आणि प्रियेश पण दिसतोय. मामाच्या आज हल्दीला आलोय. कुठे? सासरवाडीला जीवनामध्ये. या साईडला दिसतंय वैशू दिसतंय. भावाच्या चालली लग्नाला. पंकजचं लग्न आहे. चला मेवण्याचं लग्न. फायनल लॉन्च पण आले. मस्तपैकी 3ची लॉन्च आपल्याला भेटली. आता 3च्या लॉन्चने आपण जाणार आहोत सासरवाडीला. चला मस्तपैकी फटाफट बसून घेऊ. दुपारचा टाईम झालेला आहे. तिकीट वगैरे काढलं आहे आणि लॉन्चमध्ये बसून जाऊ आपण. आगरदांड्यावरून दिघीला जाऊ आणि दिघीवरून श्रीवर्धनला जाऊ. चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे. चला इंट्रो आपण आता इथूनच सुरुवात केला आहे. सकाळी आपण 10 वाजता निघालो. ते येईपर्यंत भरपूर टाईम झाला. 2 वाजले आणि आता 3ची लॉन्च लागली. रोड खराब असल्यामुळे भरपूर टाईम गेला. चला मस्तपैकी लॉन्चमध्ये आता बसून घेऊ. कसा आई माऊलीचा एलकोट एलकोट. आणि फायनली आता पंकज नवरा बसलेले हल्दीला. चला हलत लावा. आणि मस्त भाई पारंपरिक जी गाणी असतात ती देखील म्हटली जातात.
नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या ब्लॉगमध्ये. मंडळी आज आपण रात्री आलो सासरवाडीला, जीवना पलिवाड्यात आलेलो. पंकज मेवण्याची आपल्या हळद होती, तर रात्री थोडीफार हळद दाखवली, कारण सकाळी आपण 10 वाजता निघलो इथे, येईपर्यंत संध्याकाळ झाली आणि रात्री थोडाफार आपल्याला कव्हर केला. नंतर थोडा कंटाळा आला तर झोपलो. तर हळद आणि लग्न दोन्ही आपण दाखवणार आहोत यामध्ये. आज दुसरा दिवस आहे, काल हळद झाली आणि दुसरा दिवस आपण सकाळीच इंट्रो केला. आता सुरुवात केली, सकाळचा टाइम आहे, सकाळचे 7:30 वाजलेले आणि आता इथून आपण जाणार आहोत महाडला जाणार आहोत. इथून जवळजवळ 2 तास तरी जातील, शिवर्धन वरून 1 ते 2 तास जातील. या साईडला गाडी आलेली आहे बघा, त्या गाडीतला आता बसू सगळे वरड मंडळी आणि जाणार आहोत महाडला. तर लग्न विषय आहे, मेवण्याचं लग्न आहे, पंकज मेवण्याचं लग्न आहे. तर चला पंकज मेवण्याच्या लग्नाला थेट आता भेटू आपण महाडला. इथे गाडीतलं बसण्याचं काम सुरू आहे. चला आपण पण फटाफट बस. या साईडला दिसतंय वैशू दिसतंय, भावाच्या चालली लग्नाला. पंकजचं लग्न आहे, चला मेवण्याचं लग्न आहे. आता इथं महाडला भेटू आपण, या लग्नाला या चला. आणि मंडळी आपल्या सोबत आहेत, रवी मामा आहेत, खास हरणाय पाजत वरून आलाय, मंगला मावशी पण आहेत. चला आता लग्नाला चला महाडला डायरेक्ट. महामुंकारेशे हात जोडून गणपतीचं स्मरण करायचंय. वक्रतुंड महागणपती देवताभ्यो नमः. ध्यायामिं चिंतयामिं प्रार्थनां पूर्वकं. नमो नमस्काराणि मंत्र पुष्पं समर्पयामि. गणानां त्वा गृत्समदो गणपतिर्गजति गणपत्या वाहने विनियोगाः. रिद्धी बुद्धी सहित श्री महागणपती देवताभ्यो नमः. यजमान पत्नीने आणि अक्षदा यजमानांकडे द्यायचे आहेत. आवाहनार्थे आसनार्थे हे तांदूळाची पुंजी करून मध्यभागी सुपारी मांडली बघा गणपतीची, इथे मध्यभागी आहे, त्याच्यावरती अक्षदा लावायच्या. आवाहनार्थे अक्षदान समर्पयामि. हे ताट तुमच्या समोर ठेवा. आवाहनार्थे पुन्हा अक्षदा लावायच्या. आसनार्थे हे अक्षतान समर्पयामि. ही यजमानाने अक्षदा वाहा पुन्हा त्याच्यावरती. आणि यजमानाने आपल्या हातावरनं तामणामध्ये 4 वेळा पाणी सोडायचंय. पूजार्थे इदं वो वापाद्यं हस्तो वार्यं आचमनीयं तथा च शुद्धोदक स्नानं च समर्पयामि. हृदय बुद्धी सहित श्री महागणपती देवताभ्यो नमः. नमस्कार करून 2 दाणे अक्षदा लावायच्या. पूजार्थे सुप्रतिष्ठिता संतु विघ्नहरता श्री महागणपती देवताभ्यो नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रम तथा च गणपतीला जानव घालायचं. उपवस्त्रार्थे हे यज्ञोपवीतम समर्पयामि. ही 2दा तांबणामध्ये उदक सोडायचं. यज्ञोपवीतार्थे हे आचमनीयम समर्पयामि. विघ्नहरता श्री महागणपती देवताभ्यो नमः. एततः सकल पूजार्थे हे तिघांनी 1-1 फूल घ्यायचं. विघ्नहरता श्री महागणपती देवताभ्यो नमः.
स्वर असतो देवामृता ह्या विड्या तोंडात पाटावर उभा राहा. पाटावर उभा राहा. लग्न लागलं की विड्या चुकून टाकायची उद्याची करंगली अशी लावायची. चला करेवाले या बघू. करेवाल्यानी व नवरदेवाला आणि नवरीच्या डोळ्याला पाणी लावा कार्यातलं. पतिमीश्वर पाम पतिम वंदे यम देवम मकरवाहनम. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवनं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो जनसंस्थितो गणपती दधियात् वरो मंगलम शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमंवती वेदिका क्षिपरा द्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा रणजले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. का मधुधा सुरेश्वर गजो रंभादिदे वांगना अश्व तमुकं विषं हरिधनु शंखो मृतं चांबुरे रत्नानि चतुर्दिनो प्रतिदिनो कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. लाभो संतति संपदा बहुत्वा विरल मजधारा धौत तुम्ब शरण्य फणिवरयुत गात्रौ सिद्धि साध्यात वन्न त्रिभुवन जन विघ्नौ ध्वांत विघ्न सदक्षौ वितरतु गज वक्त्रौ संतनं प्रणमाम्यम शुभ मंगल सावधान. तदैव लग्नौ सुदिनंत देव तारा बलं चंद्र बलंत देव विद्या बलं दैव बलंत देव लक्ष्मी पदेते ग्रीवगौ स्वरामी सुमुहूर्त सावधान. वधूवराकडून इष्ट देवतांचे कुलदेवतांचे ग्रामदेवतांचे चित्ती सुखदे सावधान. अत्यासन्न सावधान अतिसुमूर्त सावधान शुभ मंगल सावधान.
आलो आहे आपण भाजी मार्केटमध्ये आलो आहे, महाडमध्ये आलो आहे. आणि आता आपण चाललो आहे माधवाश्रम सी फूड हॉटेल. सी फूडसाठी तुम्हाला घरगुती पद्धतीचे जेवण व चुलीवरचे जेवण, कोकणी आणि आगरी चवीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण ऑर्डरप्रमाणे बनवून भेटेल. चला आता इथे आपण जेवण करणार आहोत.
जर तुम्हाला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. तर चला अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण आपल्या पुढच्या भागात. आणि संध्याकाळचं दृश्य बघा, मस्तपैकी होड्या वगैरे दिसतात. समोर दिसतोय तो श्रीवर्धन बीच दिसतोय. चला.